श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 14 जानेवारी 2026 या दिवशी मकर संक्रांत आणि षटतिला एकादशी ही एकत्र आलेली आहे. अतिशय शुभ योगायोग जुळून आलेला आहे. तर षटतिला एकादशी आहे म्हणजेच काय, तर या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा देखील करायच्या आहे. तर हे उपाय तुम्ही नक्की करा, जेणेकरून तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल. तर पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात 2दा एकादशी येते. विष्णूंच्या उपासनेसाठी ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यानुसार पौष कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही 14 जानेवारी 2026 रोजी आहे. म्हणजेच उद्या मकर संक्रांत आणि एकादशी ही एकत्र आलेली आहे. या एकादशीलाच षटतिला एकादशी म्हणून ओळखलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी व्रत करत असताना काही उपाय केल्यानं विष्णू कृपेने व्यक्तीचं सर्व दुःख आणि समस्या दूर होतात आणि घरात सुख समृद्धी देखील नांदते. असं देखील म्हटलं जातं की या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत उपासना करावी. बरोबरच उपवास करण्याचा नियम आहे. तर यामुळे पापांपासून मुक्ती मिळते, रोग, दोष आणि भीतीपासून मुक्ती मिळते. तर जाणून घेऊ या एकादशीला कुठले उपाय करायचे. षटतिला म्हणजे 6 प्रकारच्या तिळांचा वापर असलेली एकादशी. तिच्या नावातच तिचा अर्थ आहे. तर या एकादशीला तीळ 6 प्रकारे वापरतात. या दिवशी तिळाचा वापर करणं अत्यंत शुभ आणि फलदायी मानलं जातं. तर पहिलं म्हणजे षटतिला एकादशीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकून स्नान करावं. स्नान केल्यानंतर गंगाजलात तीळ मिक्स करून सूर्याला अर्घ्य अर्पण करावं. असं केल्यानं सुदृढ आरोग्याचा आशीर्वाद मिळतो, अनेक समस्या दूर होतात. तसेच या दिवशी स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी विशेष गरजू व्यक्तींना तीळ दान करा. असं केल्यानं सौभाग्य आणि पुण्य प्राप्त होतं. आणि तिसरा उपाय म्हणजे या दिवशी अन्नात तिळाचा वापर करावा असं शास्त्रात सांगितलं आहे. या दिवशी पदार्थामध्ये तिळाचा वापर केल्यानं शरीर सुदृढ होतं. त्यानंतरचा उपाय म्हणजे या दिवशी तिळाचं दान करणे, याबरोबरच गुप्तधनाचे दान करणं देखील तितकंच फायदेशीर आणि महत्त्वाचं आहे. तिळामध्ये काही नाणी टाकून एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही गुप्तदान करू शकता. तिळाच्या तेलाने मसाज करावा. तीळ टाकून हवन करावं. तिळाच्या पाण्याचं सेवन करावं. ह्या उपायाबरोबर या एकादशीचं व्रत करणाऱ्याला दारिद्र्य आणि दुःखापासून मुक्ती मिळते आणि स्वर्गप्राप्ती होते, असं प्राचीन ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. तर या दिवशी भगवान विष्णूंची विशेष उपासना आणि स्तुती केली जाते. अशी श्रद्धा आहे की या दिवशी सकाळी स्नान करून व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर भगवान विष्णूंची मूर्ती ही उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवून तिची पूजा करावी. देवाला पंचामृतानं अभिषेक करून फळे, फुले, अक्षता, धूप, गंध इत्यादी अर्पण करावं व तिळाचे लाडू अर्पण करावेत. या दिवशी नारायणाची म्हणजे भगवान नारायणांची पूजा केल्यानं विशेष फलं मिळतं. व्रताच्या दिवशी विष्णूंना फळांचा नैवेद्य दाखवावा. व्रताच्या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जप करत राहावं. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.